काही इंट्रो न देता मी व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. चला, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. मला कधी वाटलंच नव्हतं की हा कपड्यांचा पसारा ढीगभर जेव्हा कपडे पावसामुळे बाहेर वाळत नाही ना, तेव्हा मला खुर्चीवर असे छोटे-छोटे जे आहेत ना, म्हणजे छोटी खुर्ची, मोठी खुर्ची असं सगळं घेऊन यायची मी बेडरूममध्ये आणि ते सगळ्यांवर अगदी एकमेकांवर असे कपडे माझे ठेवलेले असायचे. त्यातले काही कपडे सुकायचे तर काही सुकायचेच नाही आणि 1-2 वेळा मी तुम्हाला दाखवलं पण आहे की पाईपच्या मदतीने मी कशा पद्धतीने कपडे जे आहे ते फॅनखाली वाळवत घालायची. पण तुमच्या कमेंटवर मी जे आहे ते अगदी मनावर घेतलं आणि हे स्टँड मागवून घेतलं होतं. आणि बघा, पहिल्यांदा अशी मला गरज पडते स्टँड घेतल्यानंतर. आणि मी रात्री मस्त स्टँड घरात आणून ठेवलं होतं आणि फॅनखाली, म्हणजे आम्हीही झोपलेलोच होतो. फॅन तर स्पेशल लावायची गरज नाही, कपडेही सुकले आणि दिसायला पण चांगलं दिसतंय. सकाळी उठल्या आधी मी हे सगळं आवरून घेतलं आणि आज पिया इतकी एक्सायटेड होती ना की काय सांगू तुम्हाला. कशासाठी काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. पण माझी अंघोळ वगैरे झाली, बेडरूम पूर्ण मी खाली करून ठेवला आहे, जेणेकरून जे काम आम्हाला आता करायचं आहे ना ते मला अगदी मनमोकळेपणाने करता येईल. आज आहे ना आमच्या स्कूलमध्ये ना गरबा आहे. मी खूप एक्साइटेड आहे. लास्ट 2 डेज पासून, म्हणजे हा जो होता हा मी गणपतीच्या विसर्जनला पण घातलेला, तो म्हणजे एकदम कम्फर्टेबल होता. तर आणि अजून जुती पण घेतली आहे, ती पण एकदम व्यवस्थित घालू शकते मी, त्याच्याने गरबा करू शकते. तर असं सगळं आहे. आणि आज पिया गरबा खेळायला चालली. कसं कसं मेकअप जास्त काही नाही, थोडासा मेकअप करून देते मी तिला, जेणेकरून छान मस्त अशी ब्लश वगैरे लावून देते, मग मस्त दिसेल ती आहे ना. मी तिला सांगत होती की दुसरा पण ड्रेस आहे तो घालू शकते, पण तिने हा त्या दिवशी घातला ना, तिला खूप कम्फर्टेबल होता. म्हटलं असं एक घागरा असला ना तरच गरबा वगैरेसाठी छान दिसतो, मग आम्ही हाच घालायचा ठरवलेला आहे. आणि त्यांनी घागराच बोललेला, घागरा नाही तर ट्रेडिशनल ड्रेस ना. आणि जुडा पण द्यायचा ना मॅडम? जुडा तूही काढायला सांगितलं होतं ना मला. जुडा म्हणशील ना? राम, आता पटपट मी पियाची तयारी करते. मी तिला मॉइश्चरायझर लावला इथे मस्त, आणि नाक आमचं फुटलंय थंडी पडायच्या पहिलेच. बऱ्याच वेळा तुम्ही मला व्हिडिओमधून सांगत असतात, बऱ्याच वेळा मीही तुम्हाला व्हिडिओमधून सांगते की लहान मुलांना अजिबात कॉस्मेटिक वगैरे हे काय मेकअपचे प्रोडक्ट लावायचे नाही म्हणून. पण बघा काय असतं माहिती आहे का, म्हणजे मला असं जेव्हा आठवतं आहे ना की पिया जेव्हा ज्युनियर सिनियरला होती तेव्हा तिचे भरपूर कार्यक्रम व्हायचे आणि साडी घाला आणि नवरात्री, म्हणजे खूप. आता तरी ती 2nd स्टँडर्डला, एवढे तिचे प्रोग्राम होत नाही, पण तेव्हा ज्युनियर आणि सिनियरमध्ये खूप प्रोग्राम व्हायचे तिचे. प्रत्येक फेस्टिवल जो आहे ना तो सेलिब्रेट केला जायचा. तेव्हा तिला अजिबात लिपस्टिक आवडायची नाही, तिला अजिबात पावडर लावलेलं आवडायचं नाही. म्हणजे अक्षरशः रडायची ती आणि मी तिला सांगायची, अगं थोडं तरी लाव म्हणजे तू चांगली दिसशील असं. आणि बऱ्याच वेळा तर मी तिला न काही लावता सुद्धा स्कूलमध्ये पाठवलंय, जस्ट फक्त एक चांगला आउटफिट घालून. पण आता असं होतं आहे ना, म्हणजे काही 2-4 महिन्यापासून तिला लिपस्टिक लावणं आणि हे सगळं नट्टापट्टा करणं आवडायला लागलंय. सो मी हे नोटीस केलं आहे की तिला 2-4 महिने आवडतं, मग 2-4 महिने ती इरिटेट होते, ती काही लावत नाही. मग काहीही फंक्शन असू द्या, मग मला असं वाटतं की चला तिच्या मनानुसार जे आहे ते जाऊया. आणि ती मागच्या 2-3 दिवसापासून तिचे एवढे चालले होते ना की मम्मा कधी येईल 1 तारीख आणि कधी मी जे आहे ते माझं सगळं गरबा वगैरे करायला जाणार आहे, मी हे घालू की ते घालू, तू हेअरस्टाईल कसं करशील, एवढी एक्सायटेड होती. म्हणून म्हटलं चला तिच्या आवडीचं छान सिम्पल असा मेकअप करून देऊया. मी तिला कॉम्पॅक्ट वगैरे लावलं नाही आहे, कॉम्पॅक्ट लावलं आहे, सॉरी, फाउंडेशन वगैरे काही लावलं नाही. एक तिच्या मॉइश्चरायझर होतं, मी तेवढं तिला लावलं. त्यानंतर मी तिला फक्त कॉम्पॅक्ट लावून दिलं आणि थोडंसं आय शॅडो वगैरे लावलं, ब्लश लावलं आहे आणि लिपस्टिक एक नॉर्मल लावली आणि थोडे आयब्रोज तिचे फील करून दिले होते. आणि हा गजरा ना खूप कामी येतो आहे मला. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग करून देईल. खूप छान आहे आणि असा नॉर्मल जुडा बांधला मी तिचा. आणि हो, जे काही 2-4 मेकअपचे प्रोडक्ट यूज केलेले आहेत, जसे की लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, त्यानंतर तिच्यासाठी मॉइश्चरायझर आणि आय शॅडो पॅलेट, हे मी सगळं टॅग सेक्शनमध्ये टॅग करून दिलेलं आहे, तुम्ही चेक कराल. तुम्हीच सांगा ब्लश जास्त लावलाय की नाही. मला तर वाटतंय त्या जागेवर परत परत थप्पड मारलं गेलंय. आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जास्त ब्लश लावलाय की नाही. बरोबर आहे, जास्त बिस्त काही नाही. तुला वाटतंय का जास्त असं? थोडं पुसू का मग? नाही. मग कशाला जास्त म्हणतीये? छान तर वाटतोय सगळा. टिकली लावूया आता, एक मस्त अशी छान चमकणारी टिकली लावूया. मोठी लावायची, गावराटी नाही, मोठी नको, ती होती ना कलर वाली. नाही, ही छान दिसत. बघा आता लुक कसं चेंज होईल याचा, ती लावताच.
1 2 3 स्टार्ट. झूम 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 तारी झुम. पुढे हो. एक साथ 1 2 3 वा. 1 2 3 1 2 3 1 2 3. एक स्टेप करू नको बरं, तुला कुठली जमते. मी तुला शिकवू काय करू. टीचर सांग. मला तर तो ब्लश व्यवस्थित वाटत होता, पण तिचं काही ऐकणं चालू नव्हतं. शेवटी मी तिला थोडा पुसून काढला आणि तेव्हा तिने मिररमध्ये जाऊन जेव्हा स्वतःला बघितलं ना, तेव्हा तिला हे वाटते की नाही आता कमी दिसतोय. शेवटी मुलांचं ॲट दी एंड आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतं आणि छान असा गरबा देखील केला आम्ही आणि तुम्ही तिचं पूर्ण लुक पण बघितलेला आहे. स्टार्टिंगपासून मी तिला सांगत होती की बिया तू गळ्यात काहीतरी घाल नॉर्मल असं, अगदी हलका असा आपण नेकलेस घालूया, पण नाही पोरगी ऐकेल तेव्हा. आणि शेवटी मी तिला फक्त सांगितलं की मी फक्त लावून दाखवते तुला गळ्याला, तुला वाटलं तर आपण घालूयात. आणि मी तसं तिला फक्त लावून दाखवलं. मग ती म्हणली की हो हो छान दिसतंय आणि मग तेव्हा तिने घातला. म्हणजे एखादी गोष्ट अशी असते ना, आपल्या बाबतीत पण सेम होतं. बरेच जण आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे असं नाही, असं चांगलं आहे, पण आपले जे विचार असतात ना तिथपर्यंत ते पोहोचतच नाही किंवा आपल्या डोक्यात ती गोष्ट घुसतच नाही. चला असो, तिने फायनली तो नेकलेस घातला आणि त्यानंतर आता ही आम्ही नवीन ज्योती घेतली होती फक्त ह्या दिवसासाठी आणि ती इतकी एक्सायटेड होती ना हे सगळं घालून स्कूलमध्ये जाण्यासाठी. जनरली मी जात नाही तिला सोडवायला स्कूलमध्ये, पण आज म्हटलं चला, कारण 10 वाजता जायचं होतं. 10 ते 12 12:30पर्यंत त्यांची स्कूल होती. तिला सोडवायला गेली, मस्त बाय वगैरे केलं आणि घरी आलो. पिया तिकडे स्कूलमध्ये मस्त दांडिया काय आणि गरबा करत असेल, पण मी पण खूप हॅपी आहे. सकाळी सकाळी तिकडून आल्यानंतर माझे मिशोचे काही पार्सल जे आहेत ते रिसीव्ह झालेले आहेत. सोफा कवर मी खूप वेळा सांगते तुम्हाला, आणि जे मला घ्यायचं होतं ना, मला खरंच पस्तावे येतात. मी तेव्हाच त्याला ऑर्डर जे आहे ना नवीन टाकायला पाहिजे होती, कारण ते आता कंटिन्यू आउट ऑफ स्टॉक आहे. आणि हे जे सोफा कवर आहेत ना, मी एकदा बघा सोफा कवर आणि पिलो कवरचा हॉल व्हिडिओ केला होता खूप पूर्वी, 6-7 महिन्यापूर्वी आय थिंक, किंवा जास्त झाले असतील. तेव्हा मी तुमच्यासोबत हा सोफा कवर आणि यासारखे वेगवेगळे पिलो कवर होते. एक्झॅक्टली हे नव्हतं, पण याच्यासारखेच अजून वेगळे होते. मी तो व्हिडिओ मिळाला ना तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, किंवा मग मी शेवटी जे ॲड करतात ना तिथे ॲड करून देईल. त्यामध्ये असे बरेच वेगवेगळे अजून सोफा कवर किंवा सोफा थ्रो होते जे मी शेअर केले होते. मला तेव्हा ह्याची क्वालिटी आवडली होती, पण पियाचे पप्पा अजिबातच नाही म्हणायचे. ते म्हणले की नको, पांढरं घेऊ नको, त्यावर डाग पडेल आणि ते खराब होईल असं. तर मी त्यांचं ऐकून ते रिटर्न केलं होतं. पण आता बरेच स्क्रोलिंग केल्यानंतर मला काही चांगलं सोफा कवर मिळतच नव्हतं. शेवटी मग मी म्हटलं जाऊ दे, आता हेच पुन्हा मागवूयात आपण, आणि मी त्यांनाही कन्व्हिन्स करून घेतलं. त्यासोबत ते 2 पिलो कवर वेगवेगळे मागवलेले आहेत. सोफा कवरची आणि जे पिलो कवर होती ना त्यांची प्राईस काय एवढी जास्त नाही आहे. तशी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देईल आणि प्रोडक्ट पण टॅग केलेले असतील, किंवा सिमिलर प्रोडक्ट्स असतील ते पण मी टॅग करून देईल, म्हणजे वेगळे ऑप्शन पण तुम्हाला बघायला मिळतात. आणि दरवाजावर लावण्यासाठी ना ते 2 शुभ आणि लाभचे जे असतात ना तसे मागवलेले होते. आणि त्यानंतर हा एक नेकलेस मागवलेला होता मी हॉल व्हिडिओसाठी. छान आहे याची क्वालिटी, 300 समथिंग त्याची प्राईस होती. आणि हे मी तुम्हाला सांगत होते जे शुभ लाभचं आहे. आता दिवाळी येते त्यामुळे छान वाटतं असं काहीतरी मेन डोअरला लावायला. या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकतात. आता गोष्ट अशी झाली होती बघा की जे पिलो कवर आणि हे सोफ्याचं कवर पण होतं ना त्याचा एक विचित्र असा स्मेल येत होता. म्हणजे असं असतं ना की काही कपडे आपण थोडे पावसाच्या पाण्यामध्ये किंवा थोडंसं पाण्यामध्ये असे कोंबून ठेवल्यानंतर कसा तो स्मेल येतो थोडा, तर तसा त्या सोफ्याच्या कवरमधून स्मेल येत होता. आणि हे जे पिलो कवर होते ना ते पण अशी बारीक बारीक त्यामधून निघत होतं. काय म्हणतात ना, आमच्याकडे झीन म्हणतात त्याला, तसं निघत होतं. मी झटकून काढले. सो पिलो कवरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण याचा स्मेल काही जात नव्हता. म्हटलं चला ऊन पण पडलंय बाहेर छान, तर मी त्याला जे आहे ते उन्हामध्ये टाकून देते. म्हटलं 1-2 तासानंतर छान त्यांचा जो काही थोडा स्मेल आहे तो निघून जाईल आणि मग फ्रेश झाला की मग कपाटात ठेवून देईल, म्हणजे जेव्हा गरज पडली तेव्हा मला सोफ्यावरती टाकता येईल. असं जनरली होत नाही बघा, पण 2 दिवसापासून ही ग्रोसरीची पिशवी जी होती ना ती अशीच्या अशी भिंतीच्या एका कोपऱ्याला पडलेली होती. म्हणजे झाडू मारायचा असला ना तरी पिशवी उचलायची, त्याच्या खालून झाडू मारायचा आणि पिशवी परत तिथेच ठेवायची. पण आज म्हटलं चला हेच आवरूनच घेऊया. तसं पूर्ण काय आपल्याला व्यवस्थित डब्यांमध्ये भरलं जाणार नाही, पण ती पिशवी खाली होईल आणि जागा पण रिकामी होऊन जाईल. तर मी त्या हिशोबाने म्हटलं थोडंसं आवराआवर करून घेऊ. मॅगी आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून नव्हती आणि मी म्हणजे मॅगीचे 2-3 पॅकेट जरी आणले ना, मी ट्राय करते की महिना 1.5 महिना तरी ते 2-3 पॅकेट्स आपले टिकले पाहिजे, म्हणजे जास्त मॅगीही खाल्ली जात नाही. आणि घरात नसली ना तर बऱ्याच वेळा आपण स्किप पण करतो की जाऊ दे आपण दुसरं काहीतरी ऑप्शन शोधून मग दुसरं बनवतो. काही म्हटलं तरी तो मैदा आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने जे आहे ते थोडं स्किप करते. पूर्णच बंद करणं ना थोडं अवघड होऊन जातं.
कारण आता मला पण बघा, मला पण अगदी म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये किंवा त्याच्या आधी आपण स्कूलमध्ये असताना किती मॅगी आवडायची आपल्यालाही. पण आता समजायला लागलं आहे की काय हेल्दी आहे, काय हेल्दी नाही आहे. त्यामुळे आपण आता खात नाही. पण मुलांचं असं असतं की त्यांना जंक फूडकडे जास्त त्यांची ओढ जास्त असते. आता ते आपण पूर्ण बंद करण्यापेक्षा आणि त्यांचंही मन मारण्यापेक्षा मला असं वाटते की हळूहळू करत कमी करावं आणि अगदी इतकी कमी क्वांटिटी करून घ्यायची की मग त्यांचीही जी आहे ना, तोपर्यंत त्यांचीही मॅच्युरिटी तेवढी होऊन जाते आणि त्यांनाही समजायला लागतं की ठीक आहे, हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. अशा पद्धतीने हळूहळू तिथपर्यंत जाऊया. पण जसं मी सांगितलं की 3 पॅकेट मी दीड महिना तरी पुरवून घेऊन जाईल असं. आणि मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती इकडे. आणि मी आज सोयाबीनची भाजी बनवते, एका वेगळ्या प्रकारची भाजी बनवते. सगळा मसाला मी कांदे टमॅटो वगैरे भाजून घेतले होते. त्याचा मसाला मी नॉर्मल प्रिपेअर केला आणि त्यामध्ये हे उकडून स्क्वीज करून घेतलेले जे सोयाबीन असतात ना, ते त्यामध्ये घातले. खूप छान भाजी झाली होती. पण मी पहिल्यांदाच बनवत होती म्हणून मी पूर्ण रेसिपी काही रेकॉर्ड केली नाही. पण आता नेक्स्ट टाईम बनवली की तुमच्यासोबत शेअर करते. आता ही भाजी सुकी तर काही जाणार नाही आणि मिरच्या पण होत्या अशा कमी तिखटवाल्या, तर त्यांची मिरच्यांची भाजी बनवली आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. ह्या ज्या फ्रेम आहेत ना, तर त्या मी म्हणजे काही महिन्यापूर्वी घेतल्या होत्या आणि तुमच्यासोबत जे आहे ना, म्हणजे आय थिंक गुढीपाडव्याच्या पहिले मी ह्या अशा 6 फ्रेम घेतलेल्या होत्या आणि तुमच्यासोबत मी शेअर देखील केल्या होत्या की मला जे आहे ना काहीतरी एका कामासाठी पाहिजे. तर ही जी भिंत म्हणजे ही वॉल जी आम्ही बनवून घेतली ना, कारण याच्या बॅक साईडला किचन आहे, तर इथे ना मला असं आमचं फॅमिली फोटोज जे असतात ना तसे लावून घ्यायचे होते. त्यासाठी मी पाडव्यामध्ये अशा ह्या 6 फ्रेम मागवलेल्या होत्या आणि त्याच्यासोबत हे इथे दिसतं ना तुम्हाला, म्हणजे आपण याला आपल्याला स्क्रू करायची गरज नाही. याला आपण जे आहे ते चिटकवून घेऊ शकतो आणि याच्यावर आपण फ्रेम हँग करून घेऊ शकतो. आता ह्या फ्रेम खूप हलक्या आहेत, क्वालिटी चांगली त्यांची, पण हलक्या आहेत म्हणजे खूप जड नाहीये. त्यामुळे मी काल रात्री इथे लावून ठेवलं होतं एक जस्ट म्हणजे बघण्यासाठी की हे किती वेळ होल्ड करू शकतं किंवा असं नको व्हायला मी सगळं सेटअप करावं आणि ते अचानक खाली पडावं, म्हणून मी एक इथे लावून ठेवलं होतं आणि रात्रभर इथे मी हँग करून ठेवलं होतं. आता रात्रभर तर काही म्हणजे छान पकडलं, ते काही पडलं वगैरे काही नाही. त्याच्यात इथे स्क्रू आहे, त्याला आपण कमी जास्त करून घेऊ शकतो फ्रेमला तिथे हँग करण्यासाठी. तर मला तरी वाटतंय की आता या फ्रेम मध्ये फोटो टाकायची जी आहे ना ती वेळ आलेली आहे. 6 फ्रेम आहेत माझ्याकडे, सो मी विचार करते की इथे एक अशा 3 लावायच्या आणि खाली अजून 3 लावायच्या, म्हणजे मेजरमेंट थोडं वर जाऊ शकतं असं, अशा लावायच्या. आणि जर चांगलं वाटेल आणि फोटोज वगैरे अजून आमच्याकडे जर अवेलेबल असतील छानवाले, असं वाटतं की ब्लॅक अँड व्हाईट मध्ये याच्यामध्ये फोटो ठेवावे, असे म्हणजे कलरफुल फोटो न ठेवता ब्लॅक अँड व्हाईट ठेवूयात असं माझं आधीपासून. जेव्हा ही मला म्हणजे पूर्ण किचन कव्हर करून घ्यायचं होतं ना, तेव्हाच मी याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च करायला लावला पियाच्या पप्पांना की 8-9 हजार रुपये एक्स्ट्रा पाहिजे होते. कारण इथे खाली आम्हाला हे प्लायवूड लावायची काहीच गरज नव्हती, फक्त इथून वर लावलं असतं ना तरी चाललं असतं, कारण खाली भिंत होती पण एक छोटा गॅप असल्यामुळे ती भिंत अशी प्लेन वाटत नव्हती, म्हणून मी हा एक्स्ट्राचा खर्च जो आहे तो करायला लावलाय त्यांना. आणि फक्त हे इथे एक फॅमिली फोटो वॉल जी असते ना तशी बनवून घेण्यासाठी. तर चला म्हटलं आता, म्हणून काल फायनली मनावर घेतलं मी आणि ते हँग करून बघितलंय. तर आता हे छान टिकतंय, म्हणजे स्क्रू करायची मला गरज नाही. मी या फोटो फ्रेम्सची लिंक्स पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, कारण छान आहे. आणि असं होल्डला जरी नाही, आता थोडासा दाब देते खाली होडायला, तरी पण हे जे आहे ना तर हे काही निघत नाहीये. आपण याला हुक म्हणू शकतो तशा टाईपचं, आणि छान आहे ना, कमी जास्त करून घेऊ शकतो. सो चला आता ह्या वॉलचा पण मेकओव्हर जो आहे ना, म्हणजे दिवाळीच्या आधी मला याचा मेकओव्हर करून घ्यायचा आहे. आता छान छान फोटो सिलेक्ट करून ठेवते आणि एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊन याच्या मेजरचं जे आहे ना तसे फोटोचे म्हणजे फोटो बनवून आणते, म्हणजे याच्यामध्ये मला टाकता येईल. काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे तुम्हाला. आणि तुमच्या घरात पण जर असा स्पेस असेल ना तर मग तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता. बाकी ही आयडिया कशी वाटते मला कमेंट मधून नक्की सांगा. हे कसं झाला डान्स, गरबा, कशी स्टेप्स केले? पटापट करून दाखव, पटापट एकदम. तू आधी सांग मला, पटापट कर. मॅमच सांगत होते सगळे, पण तरी एखादी स्टेप तर करून दाखव आम्हाला. कुठली केलीस तू? एकच आठवण. हा कर चल लवकर कर. ओके, हे तर तुला माहित होतं का आधीच? हा ना, मज्जा केली का? बरं जाऊ दे. ड्रेस कम्फर्टेबल होता, बँगल्स कम्फर्टेबल होत्या, नेकलेस काढला का ग? दुखत होतं का? बरं ठीक आहे, मी तुला सांगितलं तसंच काढलं होतं ना. स्वतःने काढलं की टीचरने काढून दिलं? मज्जा केली ना तू? ये मग चला. पियाने तरी मस्त गरबा करून आली पिया नवरात्रीत, मग मला काही करायला नाही मिळते. आता हे सगळं मेकअप काढा, हा सगळा मेकअप काढा आता आणि जेवण करूयात.
ॲक्च्युली या सोफा कव्हरमधून जो वास येत होता ना, तो काही जायचं नावच घेत नव्हता. तरी 3-4 तासापासून मी असंच त्याला मोकळ्या हवेमध्ये टाकलं होतं. सकाळी 1-1.5 तासाचं ऊन पण त्यांना मिळालं, पण काही जातच नव्हतं. म्हटलं मग मी असंच तर त्यांना डायरेक्ट पॅक करून कपाटात ठेवू शकत नाही. कारण जेव्हा मग मला यूज करायचं असेल दिवाळी वगैरेच्या वेळेस, तेव्हा मला त्यांना वॉश करून घ्यावं लागेल. आज निवांत वेळ होता. म्हटलं आजच वॉश करून घेते, म्हणजे जेव्हा वापरायचं तेव्हा डायरेक्ट काढून आपण सोफ्यावर टाकून घेऊ शकतो. एक तर मी मशीनला लावून दिलं होतं आणि एक मी हाताने वॉश करून घेतलं, कारण दोघांचं वजन जरा जास्त झालं असतं मशीनसाठी. पण चला काही हरकत नाही. आपल्याला ह्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या प्लॅनिंगमध्येच बराच आनंद मिळत असतो आणि बायकांचं जीवन हे अशाच पद्धतीचं असतं. घरात राहून आपण काय करतो तर बरेच अशा छोट्या-छोट्या गोष्टी करत असतो, ज्या काही गरजेच्या असतात तर काही अजिबात गरजेच्या नसतात. पण आनंदासाठी हे सगळं करणं देखील गरजेचं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींमधून भरपूर आनंद मिळतो. माझं घर छान राहावं, माझ्या मनासारखं सजून राहावं, यासाठी मी दररोज प्रयत्न करते आणि ते सगळे प्रयत्न तुमच्यासोबत व्हिडिओमधून शेअर करत असते. चला तर मग या मस्त अशा गुलाबाच्या फुलासोबत आणि त्याच्या सुगंधासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.